लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिकमध्ये नंदिनी नदी स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद. नाशिक दिनांक 5 जून जागतिक वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आणि उन्नत नाशिक अभियान निमित्त नाशिक शहरातील नंदिनी नदी स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या संख्येनं नाशिककरांनी या अभियानात सहभाग घेत नदी स्वच्छतेचं कार्य हाती घेतलंय. या उपक्रमात गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेराडके, रतन लथ, बाळकृष्ण शिरसाट, राहुल गणोरे, लक्ष्मण सावजी, पल्लवी गणोरे, किरण सोनार, छाया देवांग यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, मनपा अधिकारी, कर्मचारी तसेच प्रवासी अकॅडमीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संरक्षण, नदी संवर्धन आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सातत्यानं सहभागी व्हावे असे आवाहन केले. नद्या स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं. नंदिनी नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून कचरा संकलन करण्यात आलं आहे. या अभियानामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून शहर अधिकच स्वच्छ, सुंदर बनवण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मान्यवरांनी सांगितलं आहे. या उपक्रमामुळे नाशिककरांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातही अशा सामाजिक आणि पर्यावरणपूरक अभियानांना नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. वंदे मातरम. माझ्या नाशिक, माझ्या नाशिक. थोडं आवाज येईल का माझा? थोडं पुढे येतो मी, थोडं पुढे. नाही तर मग ते याच्यावर करा जरा. वाईटवर. येस, ओके. आज नाशिकमध्ये खऱ्या अर्थाने हरित कुंभाच्या पार्श्वभूमीवरती आणि उन्नत नाशिक अभियानाच्या माध्यमातून नाशिककर स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर उतरून नाशिकची स्वच्छता आणि नाशिकची कुठेतरी हरित क्रांती कशी असते आणि हरित कुंभ कसा होतो याचं जिवंत उदाहरण त्या ठिकाणी ते प्रस्तुत करतायत. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या माध्यमातून आज आपल्यासोबत दत्तसाहेब असतील, त्यानंतर नवीन नाशिकचे सभापती असतील, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गणोरे साहेब असतील, नगरसेविका पल्लवीताई असतील, मग त्यांचे पदाधिकारी असतील, देवंगताई असतील, माले साहेब असतील, राणे साहेब असतील आणि तमाम आपले सर्व नाशिककर. तर नेमकं नाशिककर म्हणून एक प्रश्न तुम्हाला राहील की फक्त हरित कुंभ किंवा पर्यावरण दिनालाच बाहेर पडलं पाहिजे नाशिककरांनी काय? आज ॲक्च्युली पर्यावरण दिन, जागतिक पर्यावरण दिनच्या निमित्ताने ज्या पद्धतीने नाशिककर एकत्र आलेले आहेत आणि ज्या पद्धतीचा हा प्रतिसाद मिळालेला आहे नगरपालिकेच्या या उपक्रमाला, मला वाटतं असा उपक्रम नेहमीच झाला पाहिजे आणि वर्षातनं कमीत कमी 15-20 वेळा झाला पाहिजे, ज्याच्याने नाशिककरांना बेसिकली जागृत करणं गरजेचं आहे. आणि नाशिक एवढं सुंदर शहर आहे, याला अजून सुंदर कसं करता येईल, मला वाटतं सगळ्यांनी एकत्र त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. नाशिकच्या युवकांना या माध्यमातून काय संदेश देईल? नाशिकांच्या जेनजी युवकांना आणि युवकांना संदेश एकच आहे की कुठेही प्लास्टिक फेकू नका, कुठेही घाण दिसली तर कळवा किंवा स्वतःहून स्वच्छ करा. शेवट हे घर आपलंच आहे, लोकांचं नाही आहे, आपल्याला स्वच्छ ठेवायचं. नाशिकला यावेळेला तरुण नगरसेवकांचं प्रमाण जास्त आहे. आपण एक तरुण आणि युवा म्हणून सभापती म्हणून पद भूषवतो. या माध्यमातून आज ज्या प्रकारे नाशिककर रस्त्यावर उतरले, कुठेतरी बदल जाणवतो. 100% बदल जाणवतोय आणि हा बदल जर बघितला, नाशिक महानगरपालिकेने हा जो निर्णय घेतला, युवा नगरसेवक आले म्हणूनच हे परिवर्तनाची एक ती सुरुवात आहे. आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये नाशिक शहरामध्ये स्वच्छ नाशिक, हरित नाशिक, आज जर तुम्ही बघितलं नाशिक शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणचा कार्यक्रम चालू आहे. नुसतं वृक्षारोपण चालू नाही आहे, पण ते जगवायचं पण जबाबदारी प्रत्येक जण घेतोय. आणि आपण जर बघितलं प्रवासी अकॅडमीचे रतन लथ साहेब यांच्यासारखे सुद्धा आज या मोहिमेमध्ये सहभागी झाले. ते एकटेच नाही तर त्यांचे पण 200-300 कार्यकर्ते घेऊन आज ते स्वतः या ठिकाणी
स्वच्छता याच्यामध्ये सहभागी आहे ते एक आदर्श घेण्यासारखं आणि नाशिक शहराने जे उद्योजक आहे यांनी देखील सरांचा एक आदर्श घेऊन पुढील काळात या अशा मोहिमेमध्ये सहभाग घेतला पाहिजे एवढंच मी नाशिककरांना सांगू इच्छितो. महिला लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडून आला आहात, महिलांची संख्या जास्त दिसते, काय नेमकं जाणवतंय? आपण एक महिला आहे आणि महापालिकेत यावेळेला यंदाच्या वेळेला महिलांची संख्या जास्त प्रमाणात आढळून आली, काय सांगाल? तर तुम्ही एवढं सांगेल की महिलांना खरं अर्थाने स्वच्छतेची किंमत आहे, त्याची जाणीव आहे. त्यामुळे त्या खरं मनापासून या अभियानात उतरतात. कारण त्यांना घर स्वच्छ ठेवायचं आहे, प्रभाग स्वच्छ ठेवायचा आहे आणि संपूर्ण नाशिक स्वच्छ ठेवायचं आहे. त्यामुळे आम्ही खरंच मनापासून सर्व महिला आज आमच्या घरासारखंच आम्ही पूर्ण नाशिक स्वच्छ करणार आहोत आणि खरंच स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक करणार आहोत. धन्यवाद. आपण सगळे या ठिकाणी जमले आणि या विशेष कार्यक्रमाला आणि विशेष या मोहिमेला कुठेतरी चालना दिली. नाशिककर म्हणून आपणही सहभागी सगळ्यांनी सांगितलेच आहे. भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद. सुंदर नाशिक, परिवर्तन नाशिक. येस. आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाशिकमध्ये स्वच्छता अभियान जो चालू आहे उन्नत नाशिकच्या माध्यमातून, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुंभमेळ्याच्या आधी हा कार्यक्रम न होता दर रविवारी नाशिककरांनी जमून स्वच्छता केली पाहिजे. कारण आपण नाशिककर म्हणून आपली प्रथम ती जबाबदारी पुढच्या पिढीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी, नाशिकच्या हरित कुंभासाठी दर रविवारी आपण आपल्या प्रभागात, आपल्या विभागात, आपल्या घराजवळ जर दर रविवारी स्वयंस्फूर्तीने स्वच्छता केली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी भविष्याला एक प्रकारचं हरित आणि स्वच्छ भविष्य लाभेल. मला असं मुद्दाम सांगावं असं वाटतं. दर रविवारी करा, नुसतं कुंभमेळ्याच्या आधी करू नका, देखावा म्हणून करू नका, तर स्वयंस्फूर्तीने उतरा आणि दर रविवारी करा. तेव्हा खऱ्या अर्थाने उन्नत नाशिक म्हणून आपल्याला गर्वाने सांगता येईल. धन्यवाद. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला.